आजचे अभिवचन योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन येण्याप्रमाणे सांगतं, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आम्हाला ख्रिस्ताच्या पवित्रतेविषयी आम्हाला ह्या ठिकाणी सांगतं. जर आम्ही बारकाईने ख्रिस्ताच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे जर आम्ही लक्ष दिलं किंवा त्याच्या असणाऱ्या जीवनाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला हे समजून येईल की परमेश्वराच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पवित्रता जी आहे ती अतिशय उच्च स्थानी आहे, अग्रस्थानी आहे. पवित्रता हा देवाचा न बदलणारा स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 14-15 वचनामध्ये आपण जर पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे हे दिसून येतं की देवाचं वचन आम्हाला सर्व प्रकारच्या आचरणामध्ये पवित्र राहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतं. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर पश्चातापपूर्वक ज्यावेळेस ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारतो, ज्यावेळेस आमचं तारण होतं, तारणानंतर आमचं जीवन हे पवित्रतेमध्ये मार्गक्रमण करत राहतं की ज्याला इंग्लिशमध्ये प्रोसेस ऑफ सँटिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्र किंवा पवित्रता ह्या असणाऱ्या शब्दांकडे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्ही पवित्र राहणं किंवा पवित्र होणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला देवाच्या वचनामध्ये वारंवार आमच्यासाठी लिहिलेल्या दिसून येतात. कारण पवित्र राहणं ही केवळ एक संकल्पना नाही, ही केवळ एक दंतकथा नाही, तर ती देवाची सत्यवाणी आहे. देवाचं वचन आम्हाला ते स्पष्टपणे सांगतं आणि ही देवाची इच्छा आहे. जर आपण पहिले थेसलोनिकयाचा 4था अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं वचन सांगतं की देवाची इच्छा आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्रीकरण किंवा पवित्रतेकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, पवित्र म्हणजे स्वतःला पवित्र करणं किंवा पवित्रीकरण करणं म्हणजे स्वतःला जार कर्मापासून स्वतःला दूर ठेवणं. एवढंच केवळ नाही, पहिले योहान याचा 1 अध्याय 15व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, पवित्रीकरण म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती न करणं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्रीकरणाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्र 4:3 मध्ये तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाने भक्तिमान मनुष्य त्या ठिकाणी निवडून घेतलेला आहे. देवाच्या कार्यासाठी देवाचं जे विजन आहे त्याला एस्टॅब्लिश करण्यासाठी, देवाचं मिशन पुढं नेण्यासाठी जर पहिला अति उच्च आणि अग्रस्थानी असलेला जर क्रायटेरिया देवाने जर काय लावला आहे तर तो आहे तारण आणि पवित्रता. त्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी करता येत नाही. आणि म्हणून पवित्रता ही नेहमी आमच्या जीवनामध्ये अग्रस्थानी असणं गरजेचं आहे. शैतानाच्या कुयुक्त्यापासून स्वतःला बाजूला ठेवणं, वेगळं ठेवणं आणि देवाच्या कार्यासाठी त्या ठिकाणी स्वतःला अलिप्त करणं, वेगळं करून घेणं हे आमच्यासाठी अतिमहत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या पवित्रतेकडे किंवा पवित्र जीवनाकडे लक्ष देतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं वचन पवित्रतेविषयी आम्हाला खूप सुंदर त्या ठिकाणी सांगतं. आम्हाला देवाची पवित्रता जर धारण करायची आहे तर आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आणि त्याच्याकडं केलेल्या समर्पणाच्या द्वारे आम्हाला ती प्राप्त होऊ शकते. त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे ती आम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज या जगाला, आज मंडळीला, आज आमच्या परिवाराला, आमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाला जर कशाची गरज आहे तर ती पवित्रतेची गरज आहे. आज आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी बरेच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देवाचं वचन
देवाचा पवित्र आत्मा हा सदैव आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. का नाही आम्ही स्वतःला त्या पवित्रतेमध्ये समर्पित करावं आणि देवाचं गौरव करावं. देव या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.